यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सर्प जनजागृती व्याख्यानमालेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्पमित्र आणि यशवंत आयकरचे रेस्क्यू टीमचे आणि आमचे बंधू म्हणजे पुतना लागेल अभिजित गरज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी अभिजित गरज यांचं पुन्हा एकदा टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मित्रांनो, आपण खेडेगावात राहत असतो आणि खेडेगावात आपल्या आजूबाजूला पावसाळ्यात विशेष करून साप आढळतात आणि त्याच्यातले कितीतरी बिनविषारी साप असतात, पण कुठेतरी मनात समज गैरसमज असतात आणि त्या भीतीपोटी आपण बरेच सापांना मारून टाकतो। तर या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही। आपल्याला सापांविषयी समाजात असलेले समज गैरसमज आणि खरंच विषारी कोणते साप आहेत आणि बिनविषारी कोणते साप आहेत आणि अशा प्रकारे टोटल ज्यांचं डिग्रीज म्हणजे पदवी त्याच्यामध्ये झालेली आहे प्राणीशास्त्रामध्ये असे अभिजित गरज आपल्यातलेच या ठिकाणी आहेत। खारपाडा गावचे सुपुत्र, पण सध्या रिस येथे राहतात, चांभारले रिस। आमचे माजी शाखा प्रमुख विठोबा गरज यांचे सुपुत्र आणि खरंच आपल्या जेवढ्या दरड किंवा भूकंपाच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, ईर्षालगडची घटना असू द्या, आपल्या महाडच्या तळीची असेल, बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी रेस्क्यूचं काम असते म्हणजे त्या ठिकाणी कुठलं ट्रक वगैरे घाटमाथ्यावर पडलेले असतात, अशा बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी कोण पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी यशवंत आयकरचे आमचे पुतणे अभिजित गरज आणि त्यांची टीम देवदूतासारखी धावून येत असते आणि जवळजवळ 150 पेक्षा जास्त त्यांची व्याख्यानं झालेली आहेत या विषयावर। आणि थोड्याच वेळात आपल्याला सर्वांना जी आपली उत्सुकता जी सिगेला पोहोचलेली आहे ती थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात होते आणि खरं